बहुतेक लोकांना गाडी दिसते, आत माल भरलेला दिसतो, पण ड्रायव्हरचं आयुष्य कोणी बघत नाही. एकदा राजनगावला काय झालं माझ्यासोबत ते ऐका. जय शिवराय मित्रांनो, तुम्हाला एक माझा किस्सा सांगायचा आहे. काही दिवसांपूर्वी काय झालं, मी ज्या कंपनीतून गाडी भरतोय तिथून मी राजनगावला पण जातो. पण कंपनीवाले काय करायचे, हटकून राजनगावला गाडी आहे ना संध्याकाळी भरायची. हां, संध्याकाळी भरताना ते काय करायचे, गाडी लेटच भरायची. कधी कधी 7 वाजता, कधी कधी 8 वाजता, कधी कधी 9 वाजता, कधी कधी 10 पण वाजलेले. आता तुम्ही एक गोष्ट सांगा की डिस्पॅच बहुतेक 90 ते 95% कंपन्यांचा हा रात्री 11ला बंद होतोय. आणि मी ज्या कंपनीत जायचा त्याचा पण डिस्पॅच 11ला बंद व्हायचा. आणि काय व्हायचं की कंपनीवाले काय म्हणायचे की माल लय अर्जंट आहे, लाईन बंद आहे, तुम्ही लवकर जावा. तर मी नवीन होतो, मला काय एवढं माहीत नव्हतं कंपन्यांचं किंवा कसलं. तर मग मी घेऊन गेलो. तर काय होतं, त्या कंपनीची फॅसिलिटी अशी होती की जर तिथं लय गाड्या असतील समजा माझ्या अगोदर, आणि तुम्ही जरी तिथं 9ला पोचले किंवा 8ला पोचले, तरी पण ते 11 वाजेपर्यंत जर त्यांच्या पहिल्या गाड्या खाली नाही झाल्या तर ते गाडी होल्ड करून ठेवायची सकाळपर्यंत. आता तुम्ही मला सांगा, माझ्याबरोबर 2-3 दिवस असं सलग झालं की मी गाडी घेऊन जायचा, हे म्हणायचे अर्जंट मटेरियल, लाईन बंद होईन, मटेरियल घेणारच आहेत. म्हटलं ठीक आहे, घेणार आहेत म्हटल्यावर मग काय जाऊ. जायचा मी, आणि तिथं गेलं का ते माझी गाडी रात्रीची होल्डच करायची. आता तुम्ही मला एक सांगा, संध्याकाळचं जेवण नाही, झोपायची सोय नाही, तिथं मच्छर भरपूर, आणि रात्रभर 2-3 दिवस झाले तेव्हा मी झोपलेलो आहे अक्षरशः. त्यांच्या हातापाया पडलो तरी त्यांनी गाडी खाली केली नाही. मग तुम्ही सांगा, हे कसं काय वाटतंय तुम्हाला? हे बरोबर आहे का? ड्रायव्हर म्हणजे तुम्हाला काय माणूस आहे का नाही आहे, काय वाटतं नेमकी? ड्रायव्हरला काही कुटुंब आहे का नाही आहे? पण त्यातल्या त्यात तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, चाकण शिक्रापूर रोड कसा आहे हा, आणि वेळेत पोचायचं म्हणजे ह्या रोडला जर गाडी पळवायची म्हटलं किती रिस्की काम आहे. हां, कसं करायचं, कसं ड्रायव्हरनी सांगा बरं, कसं करायचं? तुम्हाला ह्या गोष्टी पटतात का मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला पण माहिती आहे, चाकण शिक्रापूर रोड हा 1 वे, आणि हा किती घातकी रोड आहे. मग नाईटला, डेलाच किती घातकी आहे, नाईटला किती घातकी होत असेल? प्लीज मला कमेंट करून तुम्ही सांगा. हे जी कंपनी वागते ड्रायव्हरांबरोबर, हे बरोबर वागते का? आणि संध्याकाळी लॉंग रूटला अशा गाड्या सोडल्या पाहिजे का की जिथं लोकल ड्रायव्हरला झोपावं लागतं, ते पण झोपायची सोय नाही. गाड्या बारकाल्या असल्यावर, पिकअप वगैरे असल्यावर त्याच्यात तर झोपताच येत नाही. चालेल, तुम्हाला मला हेच सांगायचं होतं. आणि याचा पुढचा जर भाग बघायचा असेल तर ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.